लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, फक्त 1 तास बाकी. 13,500 अधिक 1,500 रुपयाचे एकूण गिफ्ट आता जमा होणार आहे. म्हणजे एकूणच लाडक्या बहिणींना आता 15,000 रुपयाचं टोटल गिफ्ट जमा होणार आहे. नमस्कार, आज आहे 2 मे 2025 आणि लाडकी बहीण योजना सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आतापर्यंत लाडक्या बहिणींना किती हप्त्याचे पैसे मिळाले? तर 9 हप्त्याचे. प्रत्येक हप्त्याला 1,500 रुपये मिळाले. 1,500 गुणिले 9 जर तुम्ही टोटल आकडेवारी केली तर ते कॅल्क्युलेशन येतं 13,500 रुपये. आतापर्यंत तुम्हाला 9 हप्त्याचे मिळून जमा झालेले आहेत. आणि आता 10व्या हप्त्याचे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 10व्या हप्त्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तारीख, वेळ, सर्व गोष्टी सांगणार आहे, कधी तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तर बघा, 13,500 रुपये ऑलरेडी तुमच्या खात्यावरती जमा झालेत आणि पुन्हा एकदा आता 10व्या हप्त्याचे 1,500 रुपये तुमच्या खात्यावरती आजपासून आता वाटप होणार आहेत. म्हणजे 13,500 अधिक जर तुम्ही 1,500 रुपये एकूण जर टोटल केली, आकडेवारी केली तर ती येते एकूण 15,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती टोटल जमा होत आहेत. ठीक आहे, तर बघा 15,000 रुपयाचं टोटल गिफ्ट आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. परंतु कधी मिळणार? अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा कधी संपणार? भरपूर दिवस झालं सर्व लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत, प्रतीक्षा करत आहेत. तर बघा, अक्षय तृतीया झाली पण लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे पैसे काय मिळाले नाहीत. तर 10वा हप्ता अजून मिळालेला नाहीये. तर या ठिकाणी पाठीमागे सांगण्यात आलं होतं, मीडिया रिपोर्ट्स असतील किंवा टीव्हीचे न्यूज चॅनल असतील, सगळीकडे बातम्या व्हायरल होत होत्या की 30 तारखेला म्हणजे 30 तारखेला अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त आहे. त्या शुभ मुहूर्तावरती लाडक्या ताईंना, लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचं गिफ्ट मिळणार होतं, 10व्या हप्त्याचे पैसे मिळणार होते. परंतु तसं काय झालेलं नाहीये. अक्षय तृतीया झाली, त्यानंतर 1 मेला महाराष्ट्र दिन झाला, तरी सुद्धा अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना काय पैसे आले नाहीये. मग आता एक्झॅक्टली हे पैसे कधी येणार? काय आहे आजची सर्वात मोठी लेटेस्ट ऑथेंटिक अपडेट, ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एक्झॅक्टली कधी लाडक्या ताईंना, लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, आता आपण सर्व माहिती पाहणार आहोत. तर बघा, अक्षय तृतीयाचा सण झाला तरी पैसे आले नाही. 30 एप्रिलला पैसे येणार होते पण पैसे आले नाही. सांगण्यात आलं होतं शुभमुहूर्तावरती येतील, परंतु शुभमुहूर्तही झाला, पैसे काय आले नाही. तसेच आता बघा, लाडक्या बहिणींसमोर एकच प्रश्न आहे की ज्याचं आम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता सोबत दिला, म्हणजे थोडा सोबतच दिला, 1500-1500च्या 2 टप्प्यात दिला, तसंच आता आम्हाला म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना कधी मिळणार 10वा हप्ता? 10वा आणि 11वा हप्ता सोबतच येणार का? 10वा आणि 11वा हप्ता एकत्र येणार का? 10वा आणि 11व्या हप्त्याचे पैसे 2 टप्प्यात मिळणार का? म्हणजे 10व्या हप्त्याचे 1,500, 11व्या हप्त्याचे 1,500 एक 8 दिवसाच्या कालावधीत मिळणार का? असा प्रश्न भरपूर महिलांच्या मनामध्ये आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना मोठी बातमी. तर आता गुढीपाडव्याचा सण झाला. अगोदर असं सांगण्यात आलं होतं की गुढीपाडव्याच्या सणाला लाडक्या बहिणींना एप्रिल हप्त्याचं गिफ्ट दिलं जाऊ शकतं, परंतु गुढीपाडव्याच्या सणाला काही पैसे आले नाहीत. त्यानंतर अक्षय तृतीयाला भरपूर जास्त प्रमाणात न्यूज चॅनलवरती ही बातमी व्हायरल होती की अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती लाडक्या बहिणींना मिळणार 10व्या हप्त्याचे पैसे. अक्षय तृतीयाचा सण लाडक्या बहिणींचा आनंदात साजरा जाणार, लाडक्या बहिणींची अक्षय तृतीया गोड होणार, अशा प्रकारच्या अनेक न्यूज चॅनलवरती बातम्या व्हायरल होत होत्या. परंतु एक्झॅक्टली तसं झालेलं नाहीये. म्हणजे अक्षय तृतीयेला लाडक्या बहिणींना काही पैसे मिळाले नाहीत. मग आता गुढीपाडव्याचा सण होऊन गेला, ठीक आहे, त्यानंतर श्री रामनवमी झाली, हनुमान जयंती झाली, त्यानंतर अक्षय तृतीयेचा सण झाला, अनेक मोठे सण एप्रिल महिन्यातील झाले. परंतु गुढीपाडवा झाला, अक्षय तृतीया झाला, हे मोठे सण झाले तरी सुद्धा पैसे आले नाहीत. मग आता लाडक्या ताईंना, लाडक्या बहिणींना 10वा हप्ता कधी मिळणार? महिलांची प्रतीक्षा कधी संपणार? एप्रिल महिना संपून गेला, एप्रिल महिन्यातले 30च्या 30 दिवस संपले, मे महिन्यातला दुसरा दिवस उजाडला, तरी सुद्धा अजूनपर्यंत 10वा हप्ता आलेला नाहीये. हाच सर्व महिलांचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरायचं नाहीये. ठीक आहे, तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आता ज्या दिवशी या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सध्या 100K सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे आपण एक पैठणी साडीचं वाटप केलेलं आहे. आता बघा, ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 200K म्हणजे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती, त्यावेळेस आपण 2 पैठणी साड्यांचं वाटप करणार आहोत.
ही पैठणी साडी कोणाला मिळणार, तर ही पैठणी साडी मिळणार लकी विनरला. 2 लकी विनर असणार ज्यांना या पैठणी साड्या त्यांच्या ऍड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात येणार. यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी, या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ही साडी ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती कंप्लीट होतील त्यावेळेस दिली जाणार आहे. नक्की तुम्ही सर्वांनी पार्टिसिपेट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे, आता बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचे कारण नाही, कारण की आता लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, मोठी खुशखबर. आता 10व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. लाडक्या बहिणी भरपूर दिवस झालं प्रतीक्षा करत होत्या, आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे. कारण की आता बघा एप्रिल हप्त्या संदर्भात ऑथेंटिक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. ती अपडेट अशी आहे की एप्रिल हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यावरती आता पैसे येण्यास, पैसे पडण्यास सुरुवात झाली आहे. जवळपास 3690 कोटी रुपयांचा निधी आता वाटप केला जाणार आहे 10व्या हप्त्यासाठी, एप्रिलच्या हप्त्यासाठी. एप्रिलचा हप्ता सर्वच महिलांना आता मिळणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी ही ऑफिशियल बातमी या ठिकाणी पाहू शकता. या GR मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत. तर या ठिकाणी बघू, हा GR आहे. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, वर्ष 2025 बघा, वर्ष 2025 आणि 2026 या 2 वर्षासाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे फक्त एका लाडकी बहीण या योजनेसाठी. त्यामुळे विचार करा, तुम्हाला प्रत्येक महिन्याला महिना टू महिना आता लाभ मिळणार आहे. लाडक्या बहिणींचं मानधन रखडलं जाणार नाही, म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याला लाडकी बहिणींचा सन्मान निधी हा जमा होत राहणार आहे, दर महिन्याला होणार आहे. वर्ष 2025 मधील सर्व महिन्यात तुम्हाला पैसे येणार आहेत. बघा, 2025 या वर्षामध्ये आतापर्यंत तुम्हाला 3 महिन्याचे पैसे मिळाले, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. आता तुम्हाला 4थ्या महिन्याचे पैसे येणार, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या, 10वा, 11वा, 12वा, म्हणजे डिसेंबर 2025 पर्यंत सर्व महिन्याचे पैसे तुम्हाला टाइम टू टाइम आता येणार आहेत, अशी या ठिकाणी बातमी आलेली आहे. मग आता 10व्या हप्त्याला थोडा उशीर झालेला आहे, कारण की आता एप्रिल महिना असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे नवीन नियोजन होतं, नवीन वर्ष एक प्रकारे सुरू झालेलं असतं. त्यामुळे एप्रिल महिन्यासाठी थोडासा विलंब होत आहे. परंतु बघा, जवळपास 3,960 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वाटप होणार आहे. त्यामुळे बघा, महिलांना आता पैसे येण्यास सुरुवात होणार आहे, सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाहीये. आता बघा, पैसे जमा झाल्याच्या नंतर तुम्हाला समजणार कसं, हा भरपूर महिलांचा प्रश्न होता. तर बघा, तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारे मेसेज येणार आहे, 10व्या हप्त्याचे पैसे जमा झाल्याच्या नंतर, 10वा हप्ता जमा झाल्याच्या नंतर. मेसेजमध्ये अशा असणार, ₹1500 क्रेडिट टीव्हीवर तुमचं जे काही बँकेचं अकाउंट असेल. आता बघा, या ठिकाणी जर तुमचं एअरटेल पेमेंट्स बँक असेल तर असं लिहिलं असेल, पोस्ट बँक असेल तर या ठिकाणी पोस्ट बँकेचं नाव असेल, SBI असेल SBIचं नाव असेल, HDFC बँक असेल HDFC बँकेचं नाव असेल. ज्या पण बँकेचं तुमचं अकाउंट आहे दिलेलं आहे त्याचंच असणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे जी बँक तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक आहे त्या बँकेत हे पैसे येणार आहेत, कारण की हे पैसे DBT मार्फत ट्रान्सफर होणार आहेत. डायरेक्ट आधार संलग्न बँकेत हे पैसे पाठवले जाणार आहेत, टाकले जाणार आहेत 10व्या हप्त्याचे. बघा, 3690 कोटी रुपयांचं टोटल ट्रान्झॅक्शन होणार आहे. त्यामुळे 10वा जो हप्ता आहे तो सर्व पात्र महिलांना हा मिळणार आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये, सर्वच्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे पडणार आहेत, पैसे जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची मोठी ही बातमी ठरणार आहे. ठीक आहे, आता बघा, त्यानंतर पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजना आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट. आता आज कोणाला 1500 आले, कोणाला 1500 नाही आले, तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 10व्या हप्त्याचे पैसे अजूनपर्यंत कोणाला चालेल नाहीये. जर तुम्हाला कोणी सांगत असेल की आम्हाला 10वा हप्ता मिळाला वगैरे, तर अजूनपर्यंत हा व्हिडिओ आपण बनवतोय, अजूनपर्यंत तर पैसे पाठवलेले नाहीयेत गव्हर्नमेंटने, हे गोष्ट लक्षामध्ये घ्या. मग पैसे कधी येणार, कोणाला नाही आले, तर या ठिकाणी बघा, 10व्या हप्त्याचे पैसे सर्वांना मिळणार आहेत. जवळपास 2.53 लाख, म्हणजे 2,53,00,000 महिलांना 10वा हप्ता येणार आहे. 10व्या हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहेत. ही गोष्ट या ठिकाणी खूप महत्वपूर्ण आहे, महत्वाची आहे. त्यामुळे कोणीही टेन्शन घ्यायचं नाही. आता 10वा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे. आता बघा, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 10व्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते सर्वच्या सर्व बँकांमध्ये जमा होणार आहे. मग कोणत्याही बँकेत तुम्ही अकाउंट दिलेलं सुद्धा तुम्हाला सर्वांना 10वा हप्ता मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सर्वच्या सर्व, म्हणजे 36 जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यातील, या 36 जिल्ह्यामध्ये आता 10वा हप्ता मिळणार आहे. ठीक आहे, आता 10वा हप्ता वाटप सुरू होतोय.
बघा 10वा हप्ता वाटप सुरू होतोय आणि हे अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात आधी देत आहोत. 10व्या हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे. 3690 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. या ठिकाणी ऑफिशियल अपडेट आलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा अखेर एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मंजूर झाला आहे. महिला व बालविकास विभागाला 3690 कोटी रुपयांचा निधी वितरित केला गेला आहे आणि हा निधी तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे तर बघा जवळपास 2 ते 3 दिवसात हा निधी लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहे. म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींना 100% एप्रिलचा हप्ता मिळणार आहे अशी या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे. बघा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला पैसे मिळणार आहेत. ही ऑथेंटिक अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात आधी देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. याच आठवड्यात तुम्हाला 10व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत.